तर आपण ही दृश्य बघतोय उल्हासनगर कोर्टात गणपत गायकवाड यांना हजर करण्यात आलेला होता। ही या क्षणाची साम टीव्हीच्या एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। मात्र या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, आपण बघतोय आता पुन्हा एकदा गणपत गायकवाड बाहेर येताना दिसताय, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी? आपण बघू शकता गणपत गायकवाड हे संतप्त झालेले आहेत आणि ते गाडीतून काही मीडियाला काही सांगण्याचा प्रयत्न करतायत। गणपत गायकवाड गाडीतून काही मीडियाला काही सांगण्याचा प्रयत्न करतायत। गणपत गायकवाड दरवाजातच उभे राहून झाले, त्यांची पोलिसांशी देखील त्यांची बाचाबाची झालेली आहे। पोलीस देखील त्यामध्ये तिकडे बाचाबाची झाल्यानंतर गणपत गायकवाड यांना जबरदस्तीने गाडीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र गणपत गायकवाड आतमध्ये गाडीमध्ये शिरत नाही आहे। अखेर त्यांना गणपत गायकवाड यांना गाडीमध्ये आतमध्ये ढकललेलं आहे। त्यानंतर उर्वरित जे दोन्ही आरोपी आहेत त्यांना देखील आतमध्ये गाडीमध्ये ढकललेलं आहे। आणि आता गाडी जी आहे गणपत गायकवाड यांची गाडी आता न्यायालयाच्या बाहेर आणि पुन्हा ते कळवा गुन्हे शाखेच्या दिशेने पोलिसांचा ताफा आता रवाना होतोय। आपण बघू शकता की पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात ताफा जो आहे, गाड्यांचा ताफा आहे, हा आता इथे तैनात करण्यात आलेला आहे। गाड्या पुन्हा त्याच मार्गाने सगळ्या गाड्या निघतात। गणपत गायकवाड नक्की काय सांगत होते, त्यांना काय सांगायचं होतं हे मात्र अजून कळलेलं नाही आहे, कारण तो अंतर खूप लांब आहे। गणपत गायकवाड वर हात करून सांगण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांना देखील ते बाचाबाची त्यांची तिथे त्या काही मिनिटं झाली, त्यानंतर पोलिसही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गणपत गायकवाड संतप्त दिसत होते आणि रागाने ते तावातावाने गाडीच्या वरती उभं राहून त्यांनी मीडियाला आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न। आता गाडी गणपत गायकवाड यांची गाडी न्यायालयाच्या बाहेर निघते। आपण बघू शकता, आपण जवळ बघू शकता गणपत गायकवाड हे स्वतः पुन्हा तिकडे पलीकडच्या बाजूला दुसऱ्याच खुर्चीवरती ते वरून हात करून नाही म्हणून सांगतायत। त्यांना नक्की काय सांगायचं हे त्याच्यामध्ये स्पष्ट होत नाही। फक्त ते हात त्यांना नक्की काय सांगायचं आहे हे मात्र त्याच्यातून समजत नाहीये। गाडीच्या काचा पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत, पण स्वतः गणपत गायकवाड मागून वारंवार काच उघडून सांगतात। गणपत गायकवाड काच उघडून ते सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण परत पोलिसांनी पुन्हा त्यांची काच बंद केलेली आहे। आपण बघू शकताय की गाडी पुन्हा आतमध्ये नेण्यात आलेली आहे, कारण हा रस्ता खूप न्यायालयाच्या मागच्या बाजूने आणलेला आणि तो रस्ता खूप अरुंद असल्यामुळे त्यांना तिथून जाणं गाडी शक्य नव्हती। आता पुन्हा गाडी न्यायालयाच्या बाहेर काढलेली आहे। गणपत गायकवाड यांना पुन्हा आणि त्याचे दोन्ही सहकारी आरोपी जे आहेत ते मागच्या बाजूला बसले जातात। त्यांना कळवा क्राईम ब्रांचच्या ऑफिसला आता तिकडे नेण्यात आलेलं आहे। निश्चितच विनय, या ठिकाणी आपण बघतोय गणपत गायकवाड यांना माध्यमांसोबत संवाद साधायचा होता, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न ते करत असल्याचं आपण वारंवार बघतोय। मात्र पोलिसांनी त्यांना या ठिकाणी बोलू दिलेलं नाहीये। दिलेली आहे, मी स्वतः आतमध्ये होतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं ना पोलिसांनी। मीडिया समोर त्यांना बोलायला मज्जाव केलेला आहे आणि त्यांना बोलून बिलकुल दिलं नाही। हे मी स्वतः तिथं आतमध्ये होतो, मी 10 वेळा आमदार साहेब वरडून बोलत होते की माझं म्हणणं गोळीबार करायचं कारण काय होतं, गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये केलं ते माहिती नाही, पण मी आतमध्ये होतो। ते बोलले तुम्ही गुन्हा केलाय ना, तुम्ही दाखल केला, पण मला पोलीस कुठे दिली आता ते आम्ही बघा आम्हाला बघूनच दिलं नाही, आतमध्ये ढकलून दिलं पाठीमागं। मी आतमध्ये होतो, कोणी ढकललं तुम्हाला? मला पण ढकललं ना, आमदार साहेबांना पोलिसांनी ढकललंय। का ढकललं? कारण त्यांना बोलूनच देत नव्हतं मीडिया समोर। त्यांना काय म्हणणं मांडायचं होतं? त्यांना सांगायचं होतं की त्यांना सांगायचं ऐका त्यांना सांगायचं होतं की आपण हे दृश्य बघतोय, साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे, ते ज्यावेळेस स्वतः आणि करण धोत्रा जो होता त्यांचा तो नव्हता तरी त्याला
वैभव सेठ गायकवाडांना काय म्हणणं मांडायचं होतं त्यांना म्हणणं मानायचं होतं की माझ्या पोराला उगाच नाव नसताना मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांना अटकवण्यात आलेलं आहे. तेव्हा आतमध्ये नव्हते, सीसी फुटेजमध्ये ते बाहेर निघून गेलेले, तरी त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेलं आहे. आणि मान्य आमदार साहेबांना बोलून देत नव्हते. मीडिया समोर ते बोलले मला फक्त माझा म्हणणं मांडून द्या. त्यांना मंद मांडून दिलेलं नाही. त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली जात आहे, त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे. त्यांच्यावरती मला वाटतं पोलिसांकडनं त्यांच्या जीवाला पण धोका आहे. मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे. माझं नाव सुनील तांबेकर आहे. मी आतमध्ये होतो आणि आतमध्ये तुम्ही सीसी पुढे बघू शकता, मी तिथं आतमध्ये उभा होतो. त्या लोकांना म्हणजे साधा